श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 17वा दशम स्कंध गोपी गीत गोपींचे सांत्वन। श्री शुकाचार्य म्हणाले, परीक्षिता, भगवंताचे ते मधुर भाषण ऐकून गोपींचा विरह संताप समाप्त झाला। त्या एकमेकींच्या हातात हात घालून उभ्या राहिल्या। त्यांच्याबरोबर भगवंतांनी रासक्रीडा सुरू केली। भगवंतांनी अनेक रूपे धारण केली। प्रत्येक गोपींच्या गळ्यात त्यांनी आपला हात टाकला। त्यामुळे प्रत्येकीला वाटू लागले, कृष्ण माझ्याच बरोबर आहे। गोपींचे अत्यंत प्रेम कृष्णावर असल्यामुळे त्यांना तो माझाच आहे असे वाटू लागले। कृष्ण कुणाबरोबर बोलू लागला, कुणाबरोबर खेळू लागला, कुणाबरोबर हसू लागला, तरी त्या ठिकाणी गोपी स्वतःला कल्पायच्या। त्यामुळे कृष्णाची प्रत्येक क्रीडा, प्रत्येक चेष्टा, प्रत्येक खोडी आपल्याशीच आहे असे तिला भासत असे। अशा प्रकारे सगळ्या गोपींसह चाललेली ती महारास क्रीडा प्रत्यक्ष पाहण्यासाठी आकाशात सगळ्या देवांनी, गंधर्वांनी त्यांच्या पत्न्यांसह येऊन गर्दी केली होती। स्वर्गीय पुष्पांचा वर्षाव होऊ लागला। अनेक प्रकारची मंगलवाद्य वाजू लागली। गंधर्व मंगल गान करीत भगवंताच्या कीर्तीचे गुणगान करू लागले। भगवंताबरोबर नाचताना गोपीजनांच्या पायातील पैंजणांचे छुमछुम निनाद होत होते। त्यांच्या हातातील कंकणेही त्या सुरात सूर मिसळून किणकिण करू लागली। त्या सुवर्ण कांतिमय अशा अनेक गोपींमध्ये नीलवर्ण भगवंत पिवळ्या धमक मण्यात नीलमणी बसविल्याप्रमाणे शोभून दिसू लागले। नादलुब्ध अशा त्या नृत्यात गोपी तल्लीन झाल्या होत्या। हाताचे हावभाव, पायांचे पदन्यास, नेत्र विभ्रम करीत नृत्य करू लागल्या। नाचून नाचून थकल्यामुळे त्यांच्या कपोलावर घामाचे बिंदू उमटू लागले। केस मोकळे होऊन त्या ओल्या कपाळावर ग्यालावर चिकटून वेगवेगळी रेखाकृती करू लागले। कानातील कुंडले प्रकाशाचे किरण परावर्तित होऊन चेहऱ्यावर नक्षी काढू लागले। कुणी शांत झालेली कृष्णाच्या खांद्यावर स्वतःचे मस्तक विसावू लागली। कुणाची ओढणी त्याची जागा सोडून कृष्णाच्याच अंगावर बसत होती। केशर कुंकुमार्चित वक्षस्थलावरची ती ओढणी उडून केशर कणासहित कृष्णाला बिलगायची आणि केशर पाहून गोपीला परमानंद व्हायचा। एक गोपी रागरागिणी आळवून कृष्णस्तुती करू लागली। कृष्ण म्हणाले, वा 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 वा। दुसरी वेगळ्याच तालात गाऊ लागली। कृष्णाच्या कौतुक मिश्रित शब्दाने व अधूनमधून होणाऱ्या त्याच्या स्पर्शाने त्या अधिकच मोहरून जात होत्या। कृष्णाच्या हाताचे कुणी चुंबन घेत होती, कुणी कृष्णाच्या मुखात विडा देत होती। कृष्ण कुणाला अर्धा विडा देत होता तर कुणाला नक्षत्र करीत होता। नाचताना गोपींच्या वेडीतील माळलेली मोगऱ्यांची फुले हेलकावे खाऊन गळून पडली होती। ती इतकी इतस्ततः विस्कटली होती की जणू मोगऱ्याच्या फुलांचा सडा टाकला आहे। वातावरण त्या सुगंधाने धुंद झाले होते। आता भगवंतही गोपींशी क्रीडा करू लागले। आई रमे रमेशो व्रजसुंदरीभिर यथा अर्भकः स्वप्रतिबिंब विभ्रमः। एखादे लहान बाळक हातात आरसा घेऊन आपल्याच रूपाशी खेळते तसे। आमच्या लहानपणी आम्ही हटकूनच अंगणात एक आरसा ठेवित होतो। एखादी चिमणी यायची, त्या आरशासमोर बसायची, इकडे तिकडे पाहायची आणि चोंचीने चोंचीलाच स्पर्श करायची। कोणी पाहत तर नाही ना याची खात्री करण्यासाठी पुन्हा इकडे तिकडे मान वळवायची, पुन्हा चुंबन घ्यायची। त्यावेळी तो फक्त खेळ होता, विरंगुळा होता, पण त्यातले अध्यात्म समज आल्यावर उलगडलं। रासात कृष्ण रमारमेश आपल्याच प्रतिबिंबाशी खेळत होता, गुदगुल्या करीत होता, मिठ्या आलिंगन देत होता, चुंबनही घेत होता। हे आपलेच आपल्याशी खेळणे आहे। इथे स्त्री पुरुष भेद नाही, म्हणून ती कामक्रीडा नाही। गोपींना कृष्णाने अधरामृत प्रदान केले असे वर्णन आले आहे। अधरामृत म्हणजे जे पृथ्वीवर धरेवर मिळत नाही ते अमृत पान करवून कृष्णांनी सर्वांना अमर केले आहे। भक्तांची भक्ती अमर केली असा याचा अर्थ आहे। परीक्षिताने विचारले, हे ब्रह्मंड, भगवंताचा अवतार तर धर्मरक्षणार्थ झाला, मग हे अधर्म कर्म परस्त्री विहार कसा केला? राजांचा हा प्रश्न वरवर मर्मभेदक वाटला तरी त्याचे समर्थन धर्ममर्यादित कसे आहे ते श्री शुकाचार्यांनी सांगितले। श्री शुक म्हणाले, राजा, श्रेष्ठ पुरुषांचे वागणे वरवर धर्माचे उल्लंघन करणारे वाटले तरी त्यामागे एक उपदेशाचा झरा असतो। त्यांचे आचरण स्वतःच्या आचरणात आणले तर त्यांचा नाश होतो। शंकरांनी समुद्र मंथनातून निघालेले विष प्राशन केले आणि त्याला कंठ मर्यादेतच बंधन केले। दुसऱ्या कुणी प्राशन केले तर नाशच नाही का? स्वतः समस्या संकटे ग्रहण करून इतरांचे कल्याण करा, हा त्यांचा उपदेश अनुकरणीय आहे। त्यांची प्रत्यक्ष कृती नव्हे, म्हणूनच ते शंकर आहेत। शम करोतीति शंकरः, शम म्हणजे कल्याण। तेव्हा श्रीकृष्णांनी आपल्या प्रियाशी कसे वागावे याचा माणसाचे रूप घेऊन दिलेला वस्तुपाठ आहे।
गोपी भिन्न भिन्न आहेत, तितके त्यांचे कृष्ण प्रियकर आहे, ज्याची त्याने क्रीडा करावी. कृष्ण एकोहम बहुश्यामः जे चित्रीकरण आहे. स्त्री पुरुष भेद नसून तिथे अद्वैताचे प्रात्यक्षिक दाखवले असल्यामुळे काम क्रोधादी पांचभौतिक शरीराचे गुण तिथे अस्तित्वात नाहीतच. निर्गुण ब्रह्माचे ते निर्गुणत्व आहे. हा रास सुरू असताना गोपामध्ये त्यांच्या स्त्रिया त्यांच्या सोबतच असल्याचे समाधान आहे. त्यांना त्या कृष्णाकडे आपल्याला सोडून गेल्याची तक्रार नाही. हीच माया आहे आणि हेच ब्रह्म आहे. श्री शंकराचार्यांचे जीवो ब्रह्मैव नापरः या वचनाचे हे प्रत्यक्ष दर्शन आहे. रास महारास समाप्त झाला. पहाड धर्तीवर उतरू लागली. चंद्रप्रकाश मंद झाला. इच्छा नसूनही सर्व गोपी आपापल्या घरी निघून गेल्या. या दृष्टिकोनातून रास पंचाध्यायीचे चिंतन मनन केले तर कुणीही जीव भक्ती प्रेमाने ओथंबून जाईल आणि ते कामजयी होईल. नंतर सुदर्शन व शंखचूड उद्धार केला.